मी पाय टेकले म्हणून आणि इतक्या मला कळा यायच्या, इतक्या वेदना व्हायच्या, म्हणजे ज्या पायापासून सुरू व्हायच्या ते मानेपर्यंत, ते डोक्यापर्यंत जायचं. त्यावेळेला माझे मिस्टर जरी माझ्याशी बोलले ना तरी मला त्यांचा राग यायचा. माझ्याशी त्यावेळेला कोणीही बोललं ना तर मी चिडचिड करायची. मला अजिबात सहन व्हायचं नाही. साधाही कोणी प्रश्न म्हटला ना मला, हे करायचं का, दूध आणायचं का असं म्हटलं तरी मी त्या माणसावर चिडायची. खूप राग यायचा मला. पण आता मी उठते ना तेव्हा मला हे कळत नाही की माझं कुठे दुखतंय. ते दुखणंच माझं गेलंय हे घेतल्यापासून. माझे पाय टेकतायत, माझी अशी बोटं अशी होत नव्हती, जवळ येत नव्हती, आता माझी बोटं जवळ येतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला उभं दाखवते. आता मी इथे उभी आहे. पहिला आहे ना मला जरा पण आहे ना पाय उचलला नाही जायचा, वाकून पण नाही. हा बघा आता मी पाय इतका उचलतो. अरे वा, मस्त. आणि मला वागताना तुम्हाला मी सांगायची तुम्ही बोलायचे ना, पण मला ते त्रास होते ना, व्हायचा. त्यामुळे मला चालता येत नव्हतं. आता बघा मला वाकायचं असेल ना तर मी कसं तरी धरून वाकायचे, पण आता मी वाकू शकते. एवढं माझ्यामध्ये इम्प्रूव्ह झालंय. चांगलं मला गुणधर्म ह्याच्याने मिळालाय. म्हणून मला असं वाटतंय की माझ्यासारखं कोणाला जो त्रास असेल हाडांचा, माझ्याकडे मला इथे 3 खड्डे आहेत, पण आता ते जाणवत नाहीये. नाहीतर रोज मला पहिलं उठलं तेच जाणवायचं. आणि माझ्या पायाच्या आहे ना गाद्या आहेत